Hello everyone, you are welcome in MS EduTech channel. या व्हिडिओमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह या पार्ट ऑफ स्पीचच्या महत्त्वाच्या भागाचा विचार करणार आहोत. ॲडजेक्टिव्ह आणि त्याचे प्रकार हे आपण अगदी सोप्या पद्धतीने समजावून घेऊयात. ओके, सो लेट्स स्टार्ट. ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह means a word that describes noun or pronoun. Adjective means word that tells something more about noun or pronoun. Adjective means word that adds in the meaning of noun or pronoun. नामाबद्दल सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. ॲडजेक्टिव्हचे प्रकार मित्रांनो पाहूयात आपण. ॲडजेक्टिव्हचे एकूण 7 प्रकार केलेले आहेत. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह अँड एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ह. व्हॉट इज ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी? The word which explains the quality of noun or pronoun, that is called adjective of quality. Adjective of quality म्हणजे असा शब्द की जो शब्द त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या गुणाबद्दल अधिक माहिती सांगतो, त्या शब्दाला adjective of quality असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ग्रेट, टॉल, फास्ट, क्लेव्हर, शार्प यासारखी उदाहरणे आपल्याला त्या विशिष्ट नामाबद्दल सर्वनामाबद्दलच्या गुणाबद्दलची माहिती सांगतात. सेंटेन्स एक्झाम्पल, अभय इज अ क्लेव्हर बॉय. भुवनेश्वर कुमार इज अ फास्ट बॉलर. धिस इज अ ब्युटिफुल पिक्चर. या सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्या नामांच्या क्वालिटीज बद्दल सांगितलेलं आहे. Some events are very valuable in our life. He gave me lot of satisfaction. He offered sufficient food to the beggar. Whole society was stunned. Third type is adjective of number. संख्यावाचक विशेषण. फॉर एक्झाम्पल, 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीचे कार्डिनल्स. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे सगळे ऑर्डिनल्स. याशिवाय सम, मेनी, मच, फ्यू हे जे शब्द आहे, ही जी उदाहरणं आहेत मित्रांनो, ही सगळी उदाहरणे आहेत आपल्या ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर या विशेषणाची, संख्यावाचक विशेषणाची ही एक्झाम्पल्स आहे. फॉर सेंटेन्स एक्झाम्पल, वन पर्सन इज फायटिंग अगेन्स्ट चाइल्ड लेबरर, दॅट इज कैलास सत्यार्थी. ही इज द फर्स्ट लॉयर इन अवर विलेज. Many people were presented for the party. Few students tried to give answer. ही सगळी एक्झाम्पल्स मित्र आहेत ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर या विशेषणाची.
आता मित्रांनो, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी यामध्ये काही उदाहरणे, काही एक्झाम्पल्स ही सेम आहे. फॉर एक्झाम्पल सम, फ्यू, मेनी हे दोन्हीकडे येणारी एक्झाम्पल्स आहे. मग ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर या दोघांमधला मुख्य फरक काय आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी यामध्ये येणारी जे सम, फ्यू, मेनी, मच ही जे एक्झाम्पल्स आहे, ही एक्झाम्पल्स मित्र हो अनकाउंटेबल नामांसोबत येतात. तर हीच उदाहरणे जेव्हा ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर यामध्ये येतात त्यावेळेला ती काउंटेबल नामांसोबत असतात. हा दोघांमधला फरक आहे तो आपण लक्षात घेतला की दोन्ही ऍडजेक्टिव्हचे जे प्रकार आहे ते प्रकार आपल्या सहजपणे लक्षात येतात. फोर्थ टाइप इज इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, प्रश्नार्थक सर्वनाम. WH words used with noun or pronoun to ask question are called interrogative adjective. जेव्हा WH शब्द हे नामासोबत सर्वनामासोबत आलेले असतात आणि ते प्रश्न विचारण्यासाठी त्यांचा वापर केला जातो तेव्हा त्यांना प्रश्नार्थक विशेषण असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल who, what, how many, how much, why, when, etc. Sentence example: which subject do you like most? What color do you prefer? How many students were presented in the classroom? How many people were there? या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये WH शब्द हे नामाच्या अगोदर आलेले आहेत आणि प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात केलेली आहे. प्रश्न विचारण्यासाठी त्यांचा वापर केलेला आहे. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन होण्याची बऱ्याच वेळा शक्यता असते. या दोघांमधला बेसिक फरक आपण समजावून घेऊयात. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये WH words are used with noun or pronoun and they ask question. आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये WH words ask question but they are alone. It means they are not with noun or pronoun. For example, what color do you like most? यामध्ये what color, what या शब्दाचा प्रश्न विचारण्यासाठी वापर केलेला आहे आणि कलर या नामाच्या आधी आलेला आहे म्हणून ते आहे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. व्हॉट इज युअर फेवरेट कलर यामध्ये व्हॉट या शब्दाचा प्रश्न विचारण्यासाठीच वापर केलेला आहे पण तो शब्द एखाद्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधी आलेला नाही म्हणून तिथे व्हॉट हा शब्द आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. हा बेसिक फरक मित्रांनो आपल्या लक्षात असला पाहिजे. ओके. टाइप इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, दर्शक सर्वनाम. धीस, दॅट, दीज, दोज, दॅट आर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. For example, this school is mine. That person is my father. These boys are my friends. मित्रांनो, याही ठिकाणी डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन या दोघांमध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे कारण धीज, दॅट, दीज, दोज हे जे एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून देखील वापरले जातात आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून देखील वापरली जातात. मग या दोघांमधला मुख्य फरक काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह कम्स विथ नाउन ऑर प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये नामासोबत किंवा सर्वनामासोबत ते आलेलं असतं
अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन मध्ये धीज, दॅट, धीज, दोज हे शब्द सिंगल आलेले असतात. त्यांच्यासोबत दे आर नॉट फॉलोड बाय नाऊन ऑर प्रोनाऊन. त्याच्या पाठीमागे नाऊन किंवा प्रोनाऊन नसतं. फॉर एक्झाम्पल, धिस बॉय इज माय फ्रेंड. धिस बॉय यामध्ये बॉय या शब्दाचं विशेष माहिती सांगणारा शब्द धिस आहे, म्हणून ते आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन मध्ये धिस इज माय फ्रेंड. धिस या नामानंतर या ऍडजेक्टिव्ह या शब्दानंतर कोणतेही नाम किंवा सर्वनाम आलेलं नाही, म्हणून ते आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. नेक्स्ट टाइप इज पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, संबंधी विशेषण. द वर्ड्स दॅट आर यूज टू शो ओनरशिप दे आर कॉल्ड पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल, माय, अवर, योर, her, his, their. These are the examples of possessive adjective. Sentence example: my school is a big school. Our village is a big village in our taluka. My friend is a clever boy in our class. मित्रांनो, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह प्रोनाऊन यामध्ये देखील गफलत होण्याची शक्यता आहे. तर त्या दोघांमधला डिफरन्स आपल्या लक्षात असला पाहिजे. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह शोज possession or it shows ownership of something. It always comes before noun or pronoun. On the other side, possessive pronoun shows ownership but it does not come before noun or pronoun. It can be replaced by noun. पजेसिव्ह प्रोनाऊनच्या माध्यमातून मालकी दाखवली जाते, संबंध दाखवला जातो, परंतु त्यानंतर कोणतेही नाम किंवा सर्वनाम येत नाही. उलट नामाऐवजी किंवा त्या संबंधित सर्वनामाऐवजी एखादं नाम तिथे येऊ शकतं, योग्य पद्धतीने बसू शकतं, रिप्लेस होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, माय बुक इज ऑन द टेबल. योर आयडिया इज व्हेरी युजफुल. या एक्झाम्पल्समध्ये माय बुक, माय या ऍडजेक्टिव्ह नंतर बुक हे नाऊन आलेलं आहे. योर आयडिया यामध्ये देखील योर ह्या ऍडजेक्टिव्ह नंतर आपल्याला आयडिया हे नाऊन आलेलं दिसतं. पजेसिव्ह प्रोनाऊन मध्ये द बुक ऑन द टेबल इज माइन. द आयडिया ऑफ yours is very useful. In this way we can differentiate between possessive adjective and possessive pronoun. And last type is exclamatory adjective, उद्गारवाचक विशेषण. The words that expresses sudden feeling and comes before noun, they are called exclamatory adjective. जे शब्द नामांच्या किंवा सर्वनामांच्या अगोदर येतात आणि फिलिंग्स व्यक्त करतात, भावना व्यक्त करण्याचं काम करतात, त्या शब्दांना म्हणतात उद्गारवाचक विशेषण. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अन आयडिया, व्हॉट अ पीस ऑफ वर्क, व्हॉट फिलिंग्स. These are the example of exclamatory adjective. So friends, in this video we discussed about an adjective and its type. I hope you may have understood better. Thank you so much for watching the video. Have a nice day. Have a good day.